लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच मीने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। पवित्र भूमी बार्शीनगरीमध्ये श्रावण मासाच्या निमित्ताने सुरू असणाऱ्या या प्रवचनमालेतील आज चौथ्या सत्राला आपण आरंभ करत आहोत। संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आणि तत्त्वज्ञान या विषयाच्या अनुषंगाने आपण थोडासा विचार करत आहोत। हे करत असताना ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र का ऐकावं याची काही कारणं आपण पहिल्या दिवशी पाहून आलो। हे कारणं पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली ओवी आणि त्या ओवीचा थोडासा दाखला घेतला आणि त्या ओवीच्या संबंधाने थोडासा विचार आपण करून आलो। हे केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार ज्या भूमीमध्ये होतो आहे ही महाराष्ट्र भूमी, ही भूमी किती पवित्र आहे हे सांगण्याकरिता भारतभूमीचे काही वैशिष्ट्य आपण थोडीशी पाहून आलो। या भारतभूमीचे वैशिष्ट्य पाहून येत असताना आपण पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती या तुकाराम महाराजांच्या प्रमाणाचा थोडासा विस्तार केला। हे करत असताना पावन तो देश म्हणत असताना या देशाला कशा अंगाने किंवा कोणत्या रूपाने पवित्रता आहे याचा विचार आपण करून आलो। हे विचार केल्यानंतर देशाची पवित्रता सांगताना थोडासा गोपीगीताचाही आधार आपण भागवताच्या संबंधाने घेतला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मासुद्धा इथंच का अवताराला येतात, रामचंद्र प्रभूसुद्धा इथंच का अवताराला येतात किंवा दशावतार हे फक्त भगवंताचे जे दशावतार सांगितले जातात ते या भारतभूमीमध्येच का आहेत आणि म्हणून भारतभूमीला भारत माता का म्हणायचं याचा थोडासा विचार आपण करून आलो। हे केल्यानंतर ज्ञानोबाराय ज्या कुळामध्ये जन्माला येणार आहे त्या कुळाची परंपरा पाहिली। हरिहर पंथांपासून हे कुळ कसं पद्धतीने चालत आलं ते ज्ञानोबारायपर्यंतची जवळजवळ 6 ते 7 पिढ्यांची नावं काय आहेत याचा थोडासा विचार आपण करून आलो। हे केल्यानंतर आपण विठ्ठलपंत ज्यांच्या पोटी जन्माला येतात त्या गोविंदपंत आणि निराईचा इतिहास थोडा आपेगावच्या दृष्टीने बघितला। हे आपेगाव काय आहे, आपेगावच्या जवळ असलेलं पैठण काय आहे याचा थोडासा विचार आपण केल्यानंतर या दोघांच्या पोटी जन्माला येणारे जे विठ्ठलपंत आहेत त्या विठ्ठलपंतांचं उपनयन संस्कार झाल्यानंतर ते तीर्थयात्रेला निघतात आणि हे विठ्ठलपंत कोण आहेत तर वैराग्य डोळस मूर्तिमंत आले, वैराग्य डोळस मूर्तिमंत असं नामदेव यांनी वर्णन केलं। त्याचं वैराग्य का विठ्ठलपंतांना म्हणायचं किंवा वैराग्य कशा पद्धतीने विठ्ठलपंतांकडे आहे याचा काही थोडासा विचार आपण कालच्या प्रवचनामध्ये केला। आणि हे करत असताना विठ्ठलपंतांची जी काही तीर्थयात्रा आहे ती तीर्थयात्रा आपेगावातून निघाल्यानंतर द्वारका वगैरे हे सगळं करत पाठीमागून त्र्यंबकेश्वर आणि नंतर भीमाशंकर आणि नंतर आळंदीमध्ये येऊन कसं विठ्ठलपंत थांबतात। ज्या आळंदी गावामध्ये विठ्ठलपंत येऊन थांबतात ते आळंदी गाव काय आहे याचा नामदेव यांचा एक अभंग आपण काल सांगितला आणि त्याच्या दृष्टीने विचार केला। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, चे नाव सिद्धेश्वर हे म्हणत असताना शेवटचं एक प्रमाण महत्त्वाचं आपण असं पाहत होतो। नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावं या कल्पावरी। नामदेवराय सांगतात पांडुरंगाला देवा तुम्ही आळंदीला चला का विश्रांती घ्यावं या कल्पावरी आणि म्हणून आळंदी या शब्दाचा अर्थ सांगत असताना हे एक विश्रांतीचं स्थान आहे। मग विश्रांती म्हणजे नेमकं काय, ती सांकुशा कशी असते, निरंकुशा कशी असते याचा थोडासा विचार केला। आळंदी शब्दातून एक आळंदी शब्दाचा अर्थ सांगितला होता, आलम ददाती इति आळंदी म्हणजे आनंद देणारी ती आळंदी असा एक आळंदी शब्दाचा अर्थ सांगितला होता। या आळंदीमध्ये सिद्धोपंत राहत आहेत आणि सिद्धोपंतांच्या पत्नीचं नाव आहे उमाबाई। या दोघांचा गृहस्थाश्रम कसा आहे याचा विचार थोडासा काल केला। मी आपल्याला असंही सांगत होतो की गोविंदपंत आणि निराई हे दोघं किती महत्त्वाचे आहेत, त्यांचा गृहस्थाश्रम कसा आहे हेही आपण ऐकणं गरजेचं आहे का, कारण त्यांच्या पोटी विठ्ठलपंतांचा जन्म आहे ना। आता सिद्धोपंत आणि उमाबाई यांचा गृहस्थाश्रम कसा आहे हेही ऐकणं महत्त्वाचं आहे का, कारण त्यांच्या पोटी रुक्मिणीचा जन्म आहे ना। आणि मग विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघा पती पत्नींच्या पोटी ज्ञानोबारायांचा जन्म आहे आणि म्हणून ज्यांच्या पोटी जन्म होतोय ते कुळसुद्धा कशा पद्धतीने आहे किंवा ते संस्कार कसे आहेत याच्याकरता थोडासा ज्ञानोबारायांच्या म्हणजे मुलापासून थोडासा विचार आपण करतोय। एरवी ज्ञानोबारायांचं चरित्र लगेच सुरू केलं असतं तर ते आपल्याला लगेच माहीतही आहे, ते कळालंही असतं, परंतु जे मूळ आहे
जे काही मुलापासून विचार आहे, ज्ञानोबारायांच्या अगदी वडिलांपासून, आजोबांपासून, पंजोबांपासूनचा जो विचार आहे तो मुद्दा म्हणून मी सांगायला लागलो. याचं कारण हे आपल्याला माहीत व्हावं, हे पहिलं कारण. आणि दुसरी गोष्ट, महिनाभर सांगायचं आहे ना. तुम्हाला 2 दिवसात ज्ञानोबारांचं चरित्र सांगून बाकीचे राहिलेले 28 मी काय करू 28 दिवस. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित चाललंय बरं. काही काम नाही आपल्याला आता आपल्याला काय काम आहे? एकच काम आहे, सायंकाळी प्रवचन करणे आणि तुम्ही ऐकणे, एवढंच काम आहे. काय महिनाभरामध्ये आपल्याला हा महिनाच याच्याकरता आपला असल्यामुळे थोडासा विस्ताराने मी जरी विचार मांडत असलो तर तो त्याच्याकरताच आहे. आता ज्ञानोबाराय ज्यांच्या पोटी जन्माला येतात ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. या ज्या रुक्मिणी ज्यांच्या कन्या आहेत ते सिद्धोपंत आणि उमाबाई. या दोघांचा संसार अगदी आनंदाने चाललेला आहे. यांना रुक्मिणी नावाची मुलगी आहे. 24 गावचं कुलकर्णी पद सिद्धोपंतांकडे आहे असं चरित्रकारांनी वर्णन केलं आहे. आणि मग उमाबाई आपल्या पतीला असं म्हणते आहे की आपल्या मुलीकरता मुलगा शोधावा लागेल. आता मुलगा शोधायचा, वरपरीक्षा करायची, आणि म्हणून त्याच्याकरता सारखं सिद्धोपंत जे कोणी येतील त्यांच्याजवळ म्हणायचे, आमच्या मुलीला एखादा चांगला मुलगा पाहायचा आहे, बरं आमच्या मुलीकरता एखादा चांगला मुलगा पाहायचा आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणावं लागायचं, अहो मुलीकरता बघा ना बघा ना. आता तसं नाही. आम्ही ज्यावेळेस दादांच्या बरोबर फिरायचो वडिलांच्या बरोबर अनेक गावाला, त्यावेळेस फिरत असताना जिथं जाईल तिथं लोक काय करायचे, मुलीच्या पत्रिका द्यायचे, मुलीचे फोटो द्यायचे दादांकडे. दादा तुम्ही एवढं फिरता, एखादा मुलगा बघा, एखादा मुलगा बघा, चांगला मुलगा बघा, चांगलं घराणं बघा. आता ज्यावेळेस आम्ही फिरतो त्यावेळेस ते फोटो देत नाहीत, मुलालाच आणून उभा करतात आमच्या पुढं, कसली असू द्या बघा. आता तसं हे नाही. आता अहो कसंही चालेल तशी काही अडचण नाही, बघा असं चाललंय. सिद्धोपंत अनेकांना सांगतात. आणि मग मुलगा शोधायचा आहे. एके दिवशी असं झालं की सिद्धोपंत गावामध्ये फिरत असताना विठ्ठलपंतांची जी काही दिनचर्या आहे, सकाळी उठावं, इंद्रायणीला स्नानाला जावं, स्नान करून आल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये आपली दिनचर्या आपला पूजापाठ करत बसावं. पुरातन मंदिर सिद्धेश्वराचं. तुम्ही आळंदीला गेल्यानंतर ज्ञानोबारांच्या समाधीच्या जवळच मंदिर आहे, पहा. सिद्धेश्वराचं मंदिर आपल्याला आवर्जून दिसेल. मला कधी कधी प्रश्न पडतो, म्हणजे अनेक संतांच्या ठिकाणी आपण गेलो की तिथं कुठं ना कुठं तरी भगवान शंकराचं मंदिर आहेच. संतांच्या जागेच्या जवळ भगवान शंकराचं मंदिर आहेच. असो, सिद्धेश्वराचं मंदिर. सिद्धोपंत एके दिवशी आले आणि त्या मुलाकडे पाहिलं, विठ्ठलपंतांकडे पाहिलं. इंद्रायणीचं स्नान चालू आहे, आपली काही अनुष्ठान चालू आहे, शास्त्रचर्चा चालू आहे, तत्त्वज्ञानाचं चिंतन चालू आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर सिद्धोपंतांना काहीतरी वेगळं वाटायला लागलं. हा मुलगा आळंदीतला नाही आहे. आळंदीतल्या सर्वांचं माझी ओळख आहे, 24 गावचं कुलकर्णी पद सगळ्यांची ओळख असणार ना. हा मुलगा आळंदीतला नाही आहे. कोण आहे, काय आहे, याची चौकशी करावी. आणि म्हणून सिद्धोपंत विठ्ठलपंतांच्या जवळ गेले, चौकशी केली. काही त्यांनी वृत्तांत, आपला जो कुलवृत्तांत आहे तो विठ्ठलपंतांनी सांगितला. सांगितल्यानंतर सिद्धोपंतांनी त्या विठ्ठलपंतांना विनंती केली की आमच्या घरी यावं, आपण आमच्या घरी यावं, अतिथींना आपल्या घरी घेऊन यावं, आपल्या घरी त्याचं पूजन करावं. हा एक संस्कृतीचा नियम आहे. आणि विठ्ठलपंतांना ते घरी घेऊन येतात. मुलगा पाहिल्यानंतर सिद्धोपंतांना पसंत पडलाय, पण सिद्धोपंतांनी विचार केला की हा बघितल्या बघितल्या असा आहे का कायमचाच असा आहे, हेही पाहिलं पाहिजे. काही काही पाहिल्या पाहिल्या चांगले दिसतात, जसं मुलगी बघायला दुसऱ्याचे कपडे घालून जातात, दिसायला बरे असतात त्या दिवशी ते, पण ते नंतर तसे असतील का नाही पाहायला पाहिजे ना. हा इथं असा दिसतोय पण जवळून बघितलं पाहिजे मुलाला. मुलाची परीक्षा घेताना जुन्या, आता काही अलीकडे तेवढं राहिलं नाही, पण पूर्वी पाहुणे होऊन जाणारी जी माणसं आहेत ना,
ती एक स्वतंत्र बुद्धीची बुद्धिमान माणसं असायची. गावात काही काही ते 10-5 लोक ती नजर असायची. म्हणजे कुणाच्याही घरातलं लग्न जमवायचं असेल तर ते 10-5 लोकांना घेतल्याशिवाय जमायचं नाही. म्हणजे त्यांना ते घेऊन जायचं, ते घर त्यांना कळायचं, ते घर कसं बघायचं, काय बघायचं. आमचे वडील सांगत असतात, आमच्या गावातल्या एका मुलीला पाहण्याकरता म्हणून आमचे चुलत आजोबा एक होते, ते आमच्या वडिलांना घेऊन गेले म्हणे एका ठिकाणी. आणि घेऊन गेले. मग गेल्या गेल्या सगळं या बसा अमुक तमुक सगळं झालं. आणि मग जेवायला बसल्यानंतर आमच्या आजोबांनी वडिलांना सांगितलं, दादांना, ते म्हटले ते तांबे आहेत ना जेवायला बसले पाणी दिलेलं, ते तांब्यावरची नावं वाच. ते म्हटलं काय करताय आपल्याला, पाणी पिण्याकरताय? नाही नावं वाच. म्हटलं कशा करता? नाही तांबे यांच्याच घरातले आहेत का दुसऱ्याचे मागून आणले आहेत, हे वाच. जुनी माणसं अशी असायची, बरोबर आहे की नाही? जुनी माणसं. आता हे अलीकडे राहिलं नाही, पण आता ही आदरणीय मंडळी माझ्या समोर आहेत, ज्येष्ठ मंडळी, अशी चाणाक्ष मंडळी. घरात पाय टाकलं की कळायचं त्यांना की घर कसं आहे, घरातलं वातावरण कसं आहे. बोलण्यातून लक्षात यायचं की पुढं बोलणारा माणूस कसा आहे, व्यवहार चतुर कसा आहे. अहो ते त्याच्यात आणखीन काही आता जगदाळे सर सांगतील, जास्त त्यांना माहिती आहे, कारण माझं त्यांनी जमवलं आहे म्हणून म्हणतो मी. अहो ते पान खाताना सुपारी कातरण्याच्या प्रकारावरून माणसं ओळखतात म्हणे, ती कशी कातरली जाते, कसं पान खायला दिलं जातं. जेवायला वाढताना ताटामध्ये पदार्थ कोणते कुठं वाढलेले आहेत त्याच्यावरनं त्या घराचे संस्कार ओळखले जातात म्हणे. ताट वाढताना सुद्धा कसं वाढावं, म्हणजे भात कुणीकडे असावा, पोळी कुणीकडे असावी, भाजी कुणीकडे असावी, मीठ लोणचं लिंबू कुणीकडे असावं, त्या ताटावरनं ओळखलं जातं की हे वाढण्यामध्ये सुद्धा किती कुशल आहे घराणं, असं ओळखलं जातं. पूर्वीच्या काळामध्ये इतक्या नजर असायच्या, ते पाहिलं जायचं इतक्या पद्धतीने. बसविताना जेवायला बसवताना कसं बसवलेलं आहे, आल्यानंतर येताना आदरातिथ्य कसं केलेलं आहे, हे सगळं पाहिलं जायचं. सिद्धोपंतांनी विचार केला की मुलगा आपल्याला पसंत पडलाय, परंतु त्याचं एकंदरीत जीवनचरित्र कसं आहे पाहिलं पाहिजे. जवळ गेल्याशिवाय कळत नसतं, लांबून सगळेच चांगले दिसत असतात, जवळ गेल्याशिवाय, जवळ राहिल्याशिवाय कळणार नाही. आणि मग हा आलेलाच आहे, हा यात्रेकरूच आहे, कुळाचाही थोडासा पत्ता आपल्याला लागलेलाच आहे, पण मग आपण घरी घेऊन गेल्याशिवाय हे कसं कळणार, म्हणून ते घरी घेऊन गेले. घरी जरी गेलं तरी विठ्ठलपंतांचा नियम तोच, पहाटे उठणं, इंद्रायणीला स्नानाला जाणं, जे ठरलेलं आहे तेच, त्याच्यात बदल नाही. दिसणं आणि असणं या दोन्हीमध्ये एकरूपता ज्यांच्याकडे आहे ते विठ्ठलपंत आहेत. प्रत्यक्ष पाहिलंय, बघितलेलं आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर सिद्धोपंतांच्या लक्षात आलं हा मुलगा कसा आहे. हे सिद्धोपंतांनी आपल्या बायकोला उमाबाईला सांगितलं. एक 4-8 दिवस गेले, ते राहिलेले होते, यात्रेकरूच होते, राहिलेले. रोज उठायचं, स्नानाला जायचं, सिद्धेश्वराचं दर्शन घ्यायचं, आळंदीला प्रदक्षिणा करायची, त्या गावात असलेल्या विद्वानांबरोबर चर्चा करायची, शास्त्राभ्यास करायचा, अनुष्ठान करायचं, नामस्मरण करायचं, हे त्यांचं नित्य जे काही कर्तव्य कर्म म्हणून सांगितलं जातं. काल बोललो होतो, स्वधर्म अनुष्ठान ज्याला सांगितलं होतं जातं ते चालू आहे. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर एक 4-8 दिवसानंतर सिद्धोपंतांना खात्री झाली की हा योग्य मुलगा आहे, हा योग्य मुलगा आहे. 4-8 दिवसानंतर खात्री करून घे, योग्य आहे. सिद्धोपंतांनी आपल्या बायकोला विठ्ठलपंतांच्या विषयी जे वर्णन केलंय ते निरंजन माधव आणि ज्ञानेश्वर विजय नावाच्या ग्रंथामध्ये फार गोड लिहिलंय. मला ती वर्णनं आपल्याला विठ्ठलपंतांची वेगळ्या अंगाची वर्णन आहेत. सिद्धोपंत आपल्या बायकोला सांगतात, अगं उमा, हा जो मुलगा आहे ना, गेली 4-8 दिवस झालं आपण ज्याच्याकडे पाहतोय तो कसा आहे हे सांगत असताना त्यांनी असं सांगितलंय, ज्ञानी रूपस सुकुलीन तरणा साधू तपस्वी असा, विद्यावंत विचारशील शुचिता सौजन्य सिंधू तसा, गांभीर्यादी गुणे सदा विलसती सत्पात्र भाग्ये आम्हा, जामात हरीने दिला न करिता सायासते आश्रमा. जामात या शब्दाचा अर्थ जावई. जामात हरीने दिला. सिद्धोपंत आपल्या बायकोला सांगतात उमाबाईला, जामात हरीने दिला. जामात या शब्दाचा अर्थ जावाई. हा मुलगा म्हणजे जावाईच आपल्याला कुणी दिला, हरीने दिला.
कसा न करिता सायास या आश्रमा, काही फार त्रास न घेता स्वतःहून जावई जणू काही आपल्या घरी आलाय असा जावई आहे. पण जावई शब्द निष्ठा वापरून थांबले नाहीत सिद्धोपंत. हा जावई आहे कसा, हा जावई कसा आहे हे सांगताना सिद्धोपंतांनी आपल्या बायकोला सांगितलं ज्ञानी रूपस. मी एक एक शब्द आपल्याला सोडून दाखवणार आहे. ज्ञानी रूपस, दुसरा मुद्दा सांगितला सुकुलीन, तिसरा सांगितला तरणा, चौथा शब्द सांगितला साधू, पाचवा शब्द सांगितला तपस्वी, सहावा शब्द सांगितलाय विद्यावंत, सातवा शब्द सांगितलाय विचारशील आणि आठवा शब्द सांगितलाय सुचिता. आणि मग पुढं सौजन्य आहे, गांभीर्य आदी गुण आहेत. या सगळ्या इतर गुणांचा, अवांतर गुणांचा वर्णन आहे. आपला जो जावई आहे कसा आहे हे सांगत असताना सिद्धोपंत सांगतायत ज्ञानी रूपस. म्हणजे मला आणखीन एक गंमत अशी वाटते, आणखीन लग्न करायचं का न करायचं विचारलं नाही, त्या मुलांनी होकार दिलाय का न दिलाय आणखीन ते काही घडलं नाही, लग्न झालं नाही, तरी सिद्धोपंत म्हणतायत जामात हरीने दिला, जावाई आपल्याला दिला. मनोमन त्यांनी ठरवून टाकलं की हा आपला जावाई आहे, निश्चय करून टाकला आपली मुलगी यालाच द्यायची आहे. पूर्वीच्या काळामध्ये वडिलांनी निश्चय केला किंवा घरातल्या कर्त्या माणसांनी निश्चय केला की तो विवाह होत असे, या मुलाला देऊन टाकायचे, संपलं. पूर्वीच्या काळामध्ये विचारणं अमुकन तमुकन तसलं काही नव्हतं, काही नसायचं. एकदा निर्णय घेतला. पूर्वी घरातले वडील निर्णय घ्यायचे मुलगी कुठं द्यायची आहे, आता मुलगी निर्णय घेते मला कुठं जायचं आहे. बदल झाला आता मुलगी ठरवते. अलीकडला काळ बदलला, कारण कालाच्या मर्यादा बदलल्या, कालाची स्वरूपं बदलली. आणि मग महाभारताने सांगितल्याप्रमाणे कालाय तस्मै नमः हा रूढ नियम आहे, चला. पण पूर्वीचा काळ त्यांनी त्या पद्धतीने पाहिलाय. हे वर्णन करत असताना विठ्ठलपंतांचं वर्णन करताना पहिला शब्द असा सांगितलाय, हे विठ्ठलपंत कसे आहेत, ज्ञानी रूपस. यांच्याकडे असलेलं जे रूप आहे ते रूप कसाच आहे, ज्ञानाचं रूप आहे. बऱ्याचदा पहिल्यांदा विचारलं जातं मुलगा कसा आहे, म्हटलं का नाही, कसा आहे हा एक प्रश्न फार गमतीचा असतो. मग त्याला सांगावं लागतं सुंदर आहे, कुलवान आहे, धनवान आहे, ही पुढची सगळी एक 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 सांगावं लागतं. कसा आहे विचारतात. तसा हा मुलगा कसा आहे हे सांगताना पहिलं सांगितलंय ज्ञानी रूपस. याचं रूप आहे, तो रूपवान कसा रूपवान आहे, पण त्या रूपाला शब्द लावलाय ज्ञानरूप. विठ्ठलपंतांच्या ठिकाणी जे रूप आहे ते ज्ञानाचं रूप आहे. या ज्ञानाचं रूप या शब्दाकडे जरा लक्ष द्या. शारीरिक रूप वेगळं आणि ज्ञानाचं रूप वेगळं. रूप हा शब्द अनेक पद्धतीने चालला जातो. एक साधा अभंग ज्ञानोबारांचा सगळ्यांच्या पाठातला आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सगळ्यांच्या ऐकण्यातला रोजचा पाठातला आहे. रूप पाहता लोचनी, आम्ही डोळ्यांनी देवाचं रूप पाहिलं, काय झालं, सुख झाले हो साजनी. साजनी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. ज्ञानोबारांनी केलेला अर्थ तिथला. माणसं काही अर्थ लावतात. एकदा बस प्रवासामध्ये मी निघालो होतो, एकाला उगीच आपलं जय हरी झालं. म्हटलं कोण आहात, म्हटलं मी महाराज आहे, जवळच्यांनी सांगितलं. मग मी आपलं चर्चा करायला लागलो. मी त्यांना आपलं बोलता म्हटलं तुम्ही कीर्तन करायत ना, हो. मी म्हटलं हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, इथला साजनी शब्दाचा अर्थ काय. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला विचारलं एवढं येत नाही तुम्हाला, काय करता बारशीत बसून, मला त्यांनी विचारलं एवढं येत नाही. म्हटलं नाही हो कळालं नाही. तो म्हटला साजनी म्हणजे सहाजनी. हे बघा हे कुठून आलाय कोणास ठाऊक. काही अर्थ करतात, मनाला वाटेल तसे अर्थ करतात माणसं. साजनी या शब्दाचा अर्थ सरळ शब्दशः अर्थ आहे मैत्रीण. ज्ञानोबाराच्या मैत्रिणीला सुख झालं असं म्हणतात. ती ज्ञानोबारांची मैत्रीण कोण आहे, बुद्धी. बुद्धीसारखी मैत्रीण दुसरी कोणती नाही, आपल्या नित्य सहवासात असणारी आहे ती. आम्ही डोळ्याने रूप पाहिलं, ज्ञानोबाराय बोलतात सुख झाले हो साजनी, किंवा आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं जातं. हे हा जो विठ्ठलपंत मुलगा आहे याच्याकडे रूप कोणतं आहे, ज्ञानरूपस, ज्ञानी रूपी. ज्ञानाचं रूप प्राप्त झालेलं आहे. माणसाकडे ज्ञानाचं रूप असावं. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना उपदेश करताना एक फार गोड उपदेश केला आहे, ऐका.
वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, रामा मी कालही एक श्लोक सांगितला होता, तस्मात ज्ञानमयो भव, काल बोलून गेलो एक वशिष्ठ योग वशिष्ठातला श्लोक, ज्ञानवान एव बलवान, ज्ञानवान एव जीवती, ज्ञानवान एव सुखवान, तस्मात ज्ञानमयो भव. वशिष्ठाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं. पुढं बोलताना वशिष्ठ रामाला सांगतात, रामा ज्ञानीन एव सदा भाव्यम रामन ज्ञान बंधुना. ज्ञानीन एव सदा भाव्यम, हे रामा ज्ञानीन सदा भाव्यम न ज्ञानबंधुना, न ज्ञानबंधुना. का? अज्ञातारम वरम म्हणणे न पुनर्ज्ञानबंधुताम. वशिष्ठ सांगतात रामचंद्र प्रभूंना, रामा तुला व्हायचं असेल तर ज्ञानी हो, ज्ञानबंधू कधी होऊ नकोस. ऐका, मी आपल्याला त्याचा खुलासा करतो. हे ज्ञानी म्हणजे काय, ज्ञानबंधू म्हणजे काय. ज्ञानी हो, ज्ञानबंधू कधी होऊ नकोस. त्याच्या पुढं बोलताना वशिष्ठ ऋषी असं सांगतात, एखाद्या वेळेस अज्ञानी झालेलं चालेल पण ज्ञानबंधू कधी होऊ नको. एकतर ज्ञानीच हो, व्हायचं आहे ना, ज्ञानीच हो. वशिष्ठांनी हे रामाला सांगितलं म्हणजे हे आपल्याला सांगितलं असं लावून घ्या. एरवी रामचंद्र प्रभूंना सांगायची गरजच नाही, परंतु योग वासिष्ठ ग्रंथाची निर्मितीच झाली नसती ना याच्याशिवाय. वशिष्ठ ऋषी सांगतात, व्हायचं आहे ना ज्ञानीच हो, ज्ञानबंधू कधी होऊ नको. एखाद्या वेळेस अज्ञानी झालेलं चालेल पण ज्ञानबंधू मात्र फार त्रासदायक असतो. म्हणजे नेमकं काय, हे ज्ञानबंधू शब्द म्हणजे काय. ज्ञानी शब्द माहिती आहे आम्हाला, आणि त्याच्या विरुद्ध अर्थी असलेला अज्ञानी शब्दही माहिती आहे. एका वाक्यात करायचं झालं तर ज्ञानी शब्दाचा अर्थ आहे कळणं. ज्ञान ज्ञान, आता ज्ञानाच्या व्याख्या सांगण्यात कशाला वेळ घालू मी. ज्ञान ज्ञान या शब्दाचा अर्थ कळणं, सरळ अर्थ करायचा झाला. अज्ञान या शब्दाचा अर्थ न कळणं. मग हे ज्ञानबंधूमधूनच कुठून निघालं. ज्ञानी एक ठीक आहे, अज्ञानी एक ठीक आहे, हे ज्ञानबंधू हा शब्द कुठून निघाला. एका वाक्यात त्याचं उत्तर देतो. ज्ञानी या शब्दाचा अर्थ कळणं आणि अज्ञानी या शब्दाचा अर्थ आहे न कळणं. ज्ञानबंधू म्हणजे काय, कळालेलं नसतं पण कळाल्यासारखं दाखवत असतो ज्ञानबंधू. कळालं का पहा. आणि अगदी सोप्या शब्दात बोलायचं झालं तर अर्धवट, कळालेलं नसतं पण कळाल्यासारखं दाखवत राहतो. वशिष्ठ ऋषी रामचंद्र प्रभूंना सांगतात, रामा ज्ञानी हो, ज्ञानबंधू कधी होऊ नको. एखाद्या वेळेस अज्ञानी झालं तरी चालेल पण ज्ञानबंधू होण्याचा त्रास मात्र विचित्र आहे. ज्ञानबंधू कधी होऊ नकोस. आणि म्हणून ज्ञानी, अज्ञानी आणि याच्यामध्ये असलेला ज्ञानबंधू. मी अनेक वेळेला ज्ञानेश्वरीत एक ओवी सांगत आलेलं आहे. बंधू हे शब्द कशाने लावायचं आहे बघा. बंधू या शब्दाचा अर्थ आहे बांधून टाकणं. बांधून टाकणं, बंधू इथला जो शब्द आहे ना, बांधून टाकणं किंवा बंधनात टाकणं. इथला बंधू शब्दाचा अर्थ आहे बंधनात टाकणं. मी आपल्याला ओवी देतो ज्ञानेश्वरीतली, मागेही देऊन आलोय. ज्ञानोबराय आम्हाला सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. आहे का नाही. भगवान अर्जुनाला सांगतात ना, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोहीचे नाम बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद, या दोन्हीने जो निर्माण होतो त्याचं नाव आहे बंध. या दोन्हीने जो निर्माण होतो. बंधन, बंधन कशाने असतं, मी केलं हा मी बंधनात टाकतो आणि त्या कर्माच्या फलाची आसक्ती बंधनात टाकते. आणि म्हणून ज्ञानबंधू हे बांधून टाकतं, बंधनात टाकतं. न कळता सुद्धा कळालं असं दाखवणं. मी तुम्हाला परत उदाहरण देतो म्हणजे कळेल. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा जो संवाद आहे की नाही, ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये वाचा. पुष्कळ मोठा आहे. ज्ञानेश्वरीच्या चिंतनाच्या वेळेला बोललोय, कर्मयोगाच्या वेळेला बोललोय. सगळ्या पुन्हा पुन्हा बोलायची गरज नाही, पण त्याचं सुतोवाच करून जातो. विषय कुठं कुठं येऊ शकतात हे सांगतो. अर्जुनाने सांगावं, देवा मला हे युद्ध नावाचं कर्म करायचं नाही, आणि भगवंतानी सांगावं तुला युद्ध नावाचं कर्म करावं लागेल. या दोनच विषयावर जी आधारित आहे तिचं नाव भगवद्गीता. या दोनच मुद्द्यावर आधारित आहे. हे बोलताना अर्जुनाने जे युक्तिवाद दिलेले आहेत ते वाचण्यासारखे. हे युद्ध नावाचं कर्म का करायचं नाही याचे काही युक्तिवाद दिलेले आहेत. बरं, युक्तिवाद इतके पटवून दिलेले आहेत. अर्जुन म्हणतो, देवा अरे साधी गोष्ट आहे, युद्ध करणं म्हणजे एखाद्याला मारणं. ऐका कसं बोलतोय अर्जुन. देवा युद्ध करणं म्हणजे समोरच्याला मारणं ना. हो, मग मला सांग देवा, माझ्या समोर तर माझे बंधू आहेत, मी त्याला मारायचं.
एवढंच नाही, माझ्यासमोर माझे गुरु आहेत, मी त्यांना मारायचं? गुरूंना मारणं हे काही चांगलं आहे का? कोण म्हणतोय? अर्जुन. कोणाला बोलतोय? कृष्णाला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे माझे गुरु आहेत. दुर्योधन, दुःशासन हे जे कोणी असतील हे माझे बंधू आहेत. माझ्या भावाला मी मारायचं आणि राजा व्हायचं, माझ्या गुरूंना मी मारायचं आणि हे राजा व्हायचं, हे पाप आहे का नाही देवा? भगवान असे ऐकत होते, शांतपणे ऐकत होते. आणि परत लगेच अर्जुन म्हणतो, देवा मग जर हे पाप असेल, पाप आहे ना, आपल्या गुरूंना मारणं हे पाप आहे ना, मग जर हे पाप आहे तर तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. तिसऱ्या अध्यायाची सुरुवातच अशी केली, तत्किम कर्मणी घोरे माम. मग अशा घोर कर्मामध्ये मला तू का ढकलतोयस? हे पाप आहे तर या पापामध्ये तू का मला ढकलतोयस? देवा तुझ्यावर मी विश्वास ठेवून तुझ्याबरोबर या रणांगणामध्ये आलो, माझं सर्वस्व मी तुला अर्पण केलं, आणि मग जर असं असेल तर तू असा विश्वासघात करावा का? मला का ढकलून द्यायला लागलास? उलट तू सांगायला पाहिजे हे करणं चुकीचं आहे, चल महागारी, असं तू म्हणायला पाहिजे. तू तसं न म्हणताना मला सांगतो युद्ध कर. मला कळे ना देवा, तुझ्यावर मी विश्वास ठेवला आणि तूच निघून गेला. म्हणजे महाराष्ट्र सध्या तेच बघतोय, बाकी काही नाही. हां, असं कसं काय देवा म्हटलंय? असं कसं काय झालं रे? हे पाप आहे ना, मग काय याच्यामध्ये मला ढकलतोस? भगवान शांत होते. शेवटी अर्जुनाने जे युक्तिवाद केलेत, मला सगळे युक्तिवाद आत्ता सांगण्यात वेळ घ्यायची नाहीये, माझा आत्ता सुद्धा तो विषय नाही, मला फक्त मुद्दा मांडायचा आहे. आणि मग हे सगळं असल्यामुळे, अशा पद्धतीने आपल्याला पाप लागत असल्यामुळे किंवा हे चुकीचं असल्यामुळे मला हे युद्ध करायचं नाही. काही शास्त्राचे आधार, काही तत्वज्ञानाचे आधार, काही सामाजिक परिस्थितीचे आधार, असं बोलून युक्तिवाद अर्जुनाने मांडले. आपल्याला जेव्हा पूर्वपक्ष करायचा असतो ना, तेव्हा अनेक संदर्भ आपल्याला द्यावे लागतात. आपल्याला युक्तिवाद करायचे आहेत ना, संदर्भ दिले पाहिजे. अर्जुनाने पुष्कळ संदर्भ दिले आणि सगळे संदर्भ देऊन भगवान असे शांतपणे ऐकत होते. बराच वेळ झाला तरी भगवान बोलत नाहीत म्हटल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, देवा मी इतके सगळे तुला युक्तिवाद करतोय आणि तरीही या युद्धभूमीवर तू मला आणून उभा केलंयस. माझ्या डोक्यात असा गोंधळ झालाय की युद्ध करावं का न करावं, युद्ध करावं का न करावं. इथं मी पांडव असल्यामुळे युद्ध करावं या भूमिकेतून जरी तू माझ्याबरोबर असला किंवा तू सांगत असला तरी, परंतु शास्त्राची आणि एकंदरीत सामाजिक परिस्थितीचा जर विचार केला तर मी हे सगळं पाप असल्यामुळे हे युद्ध करू नये असं मला मन म्हणतंय. मी एवढा पोटतिडकीने तुला विचारतोय, याच्यात काय करू? आणि तो मात्र शांत राहिलाय, काही बोलत नाहीयेस, असं का रे? हे जेव्हा अर्जुनाने शब्द वापरले तेव्हा भगवंतांनी दिलेलं उत्तर आपल्याला ज्ञानबंधू या शब्दाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मला ज्ञानबंधू सांगायचा होता ना आपल्याला. भगवंतांनी दिलेलं उत्तर असं आहे, भगवान अर्जुनाकडे पाहतात आणि म्हणतात, अर्जुना तू जाणता तरी म्हणविसी परी नेनेवे ते न संदिसी. ही ओवी बघा घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरीतून. तू जाणता तरी म्हणविसी परी नेनेवे ते न संदिसी आणि शिकवो म्हणू तरी बोलसी बहुसाल नीती. भगवान अर्जुनाला सांगायला लागले, अर्जुना मी तुला काहीच उत्तर देईना याचं कारण आहे म्हटले. म्हटले का? का उत्तर देईना? नाही म्हटले, तू बोलत असताना तुला सांगावं का न सांगावं असाच मला प्रश्न पडलाय. म्हणजे का? कारण तू जाणता तरी म्हणविसी परी नेनेवे ते न संदिशी. शब्दाचे अर्थ कळाले का? सोप्या शब्दात सांगतो. तू स्वतःला शहाणा तर म्हणून घ्यायला लागलाय आणि वेडेपणाला सोडत नाही. आला का मुद्दा? बघा आता पटला का ज्ञानबंधू? शहाणा तर म्हणून घेतो, स्वतःला शहाणा तर म्हणून घेतो. शहाणा म्हणून घेणं वेगळं आणि तुझ्यातला वेडेपणा तर दिसून यायला लागलाय. बरं, त्याच्या पुढं आणि शिकवो म्हणू तरी, मी तुला काही शिकवावं असं मला वाटलं, ठीक आहे, मी तुला काहीतरी शिकवावं असं म्हणून विचार करतोय, तर बोलसी बहुसाल नीती. मलाच तू नीतिशास्त्राच्या गोष्टी सांगायला लागल्या. काय बोलू तुला आता मी? तू मलाच सांगायला लागला, असं वागावं लागतंय, तसं वागावं लागतंय, हे करावं लागतंय, ते करावं लागतंय. आता मला प्रश्न पडला की तुला काय सांगावं? सांगावं तर तूच बोलायला लागला एवढं मोठं पुष्कळ, काय सांगणार म्हटले. ते जुने कीर्तनकार सांगायचे, एक मनुष्य एका गुरुजींकडे परीक्षा घेण्याकरता गेला म्हणे, त्यांच्याबरोबर वादविवाद करण्याकरता.
आणि त्यांनी पुष्कळ वेगवेगळे वादविवाद केले वगैरे भरपूर काय बोलायला लागला. आणि त्यांना म्हणायला लागला, मी म्हणतोय ते बरोबर आहे ना. त्या गुरुजींनी सांगितलं, अगोदर चहा घ्या, नंतर आपण त्याचं उत्तर देऊ. आणि गुरुजींनी घरातून आणला चहा आणि मग त्या कपामध्ये वाचायला सुरुवात केली. कप भरला, बशी भरली, बशीतून खाली सांडायला लागलं, तरी ते चहा वतनच चालू आहे. तो जो होता आलेला तो म्हटला, अहो तुम्ही किती टाकायला लागला चहा, सांडायला लागलंय ना. हे जसं कळालं ना, त्यामुळेच मी तुला उत्तर देईना म्हटले. म्हणले का? कारण तुझ्यात इतकं भरलंय की मी टाकलं तर सांडेल, अशी परिस्थिती आहे. मी तुला किती जरी सांगायला गेलो तर ती सांडेल, इतकं भरलंय तुझ्याकडे. भगवान अर्जुनाला म्हणायला लागले, अर्जुना तो अगोदरच इतका भरून आलेला आहे की आता मला प्रश्न पडलाय, शिकवो तरी बोलसी बहुसाध नीती. मी काही सांगावं तर तूच भरपूर बोलायला लागलास म्हटले माझ्यासमोर. मी शांत आहे, तुझं मात्र बोलणं चाललंय, तूच बोलायला लागला. बरं, हे बोलण्यामध्ये असं आहे, जाणता तरी म्हणविसी, शहाणा तर म्हणून घेतो आणि वेडेपणाला सोडत नाही म्हटले. काही माणसं अशी असतात, शहाणे स्वतःला म्हणून घेतात आणि वेडेपणा सोडत नाही, दिसताना मात्र शहाणे दिसतात. दिसायला असं दिसतात की जणू काही आपल्याला असं वाटतं की पण ऊपर तो बहुत बने अंदर तो राम जाने. काही माणसं असं दिसताना फारही असतं. मी अनेक वेळेला सांगत असतो, बार्शीहून सोलापूरला निघालो, बसनी जात होतो त्या काळामध्ये, माझ्याकडे गाडी नव्हती. आणि मग बार्शीच्या स्टँडवर गेलो, एस टीमध्ये, सोलापूर एस टीमध्ये बसलो. एस टीमध्ये गंमत असते महाराज, प्रवास करणाऱ्याला माहिती आहे. एस टी तशी गंमत असते, बऱ्याचदा एखाद्या माणसाने जरी आपल्याला ओळखलं, त्या माणसाच्या लक्षात येतं आता जागा तर कुठंच नाही, महाराज तर दिसत आहेत, लगेच पेपर आडवा लावतात. अशी पेपर आडवे धरून बसतात. का बघितलं की उठून म्हणावं लागतंय, बसा महाराज. कुठं, त्यापेक्षा आडवे धरतात. मी एस टीमध्ये आतमध्ये गेलो, एका माणसाच्या जवळ जागा शिल्लक होती, बसलो. अगदी व्यवस्थित सूट घातलेले, पॅन्ट शर्ट इन वगैरे केलेला, छान वाटलं मला एकदम. बसलो, निघाली सोलापूरला. कंडक्टरनी विचारलं तिकीट, त्यांनी ते जे साहेब होते त्यांनी सांगितलं 2 द्या सोलापूर. मला वाटलं हे बार्शीच आहे, प्रवचनाचे श्रोते असणार आहेत. त्यांच्या डोक्यात आलं असेल महाराजही निघालेत, आपण तिकीट काढत जाऊ असं मला वाटलं. काढत चला असंही मी म्हणतो. मला वाटलं ह्यानं तिकीट काढलंय आपलं, आणि मी आपलं शांत बसलो. त्या कंडक्टरनी मला विचारलं तिकीट, हा काहीच बोले ना, म्हणून मी पण घेतलं एक सोलापूर. थोडं एस टी पुढे गेल्यानंतर मी त्यांना आपलं सहज विचारलं, का हो कोण आलंय का बरोबर? म्हणजे कोणीच नाही. मी म्हटलं मग अहो तुम्ही 2 तिकीट घेतले ना? ते म्हटलं एक हरवलं तरी एक असावं, जाणता तरी म्हणविसी. मी गप बसावं ना, त्याच्या पुढलं विचारलं, दोन्ही हरवले तर पास आहे, जाणता तरी म्हणविसी, परीने निवेती न संदिशी. शहाणे म्हणून घेतात हो, पण वेडेपणा सोडत नाहीत. याला ज्ञानबंधू म्हणा. वशिष्ठ रामचंद्र प्रभूंना सांगतात, रामा ज्ञानी हो, ज्ञानबंधू कधी होऊ नको. अज्ञानी झालेलं परवडतं एखाद्या वेळेस, पण ज्ञानबंधुत्व मात्र जगाला त्रास देतं. आणखीन एक पुढं बोलतो वाक्य बघा, ज्याला काहीच कळत नाही तो खरंच त्रास देत नाही. आता पुढलं बोलत नाही मी. ज्याला काहीच कळत नाही ना, खरंच तो त्रास देत नाही. का? कारण कळतच नाही ना त्याला, त्यामुळे ते काहीच त्रास देत नाही. ते काही बोलत नाही. पण जे काही अर्धवट असतात ना, ते मात्र फार त्रास देतात, फार त्रास. काही त्रास देतील सांगता येत नाही. मी 2003ला हरिपाठावर प्रवचन करत असताना, नवीन होतं, आदरणीय दादा समोर आहेत, सर समोर आहेत. ते हरिपाठावरची प्रवचनं एक 8-10 दिवसानंतर खूप चांगल्या पद्धतीने चालू होती. एके दिवशी एक मनुष्य आला, प्रवचन झाल्यानंतर मला विचारलं, महाराज हरिपाठ वाचलं की माझं डोकंच दुखते, काय करू? अरे काय विचार, नको वाचू, विषय संपला. काहीही प्रश्न विचारतात लोक. कधी कधी आपण ज्यावेळेस लक्षपूर्वक एखादी कन्सेप्ट समजून घेतो तेव्हा प्रश्न निर्माण होत नसतात आपल्याला. त्या प्रश्न विचारण्याच्या सुद्धा काही पद्धती असतात. प्रश्न कोणत्या पातळीवरचे असावे, प्रश्न कसे विचारावे, प्रश्नाच्या भूमिका कशा मांडाव्या. अर्जुनाने हे बोलायला सुरुवात केल्यानंतर भगवंतांनी दिलेले उत्तर आहे, ज्ञानबंधुत्व हे त्रास देतं. ज्ञानाचं तेज काही वेगळंच असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं ज्ञानाचं तेज असं आहे, ऐसे ईश्वराकडे निज धावे आपस या सहज तया नाव तेज आध्यात्मिकते. ज्ञानोबा बोलतात, चेहऱ्यावर असलेलं जे ज्ञानाचं तेज आहे ते कोणतं तेज आहे, कसं ओळखायचं ते तेज, त्याचं उत्तर देताना ज्ञानोबा असं देतात, ईश्वराकडे निज धावे आपैसा सहज. भगवंताकडे ज्याचं अंतःकरण स्वतःहून धावत जातं
त्याच्या चेहऱ्यावर येणारं जे तेज आहे त्याला ज्ञानाचं तेज म्हटलं जातं. सिद्धोपंत विठ्ठलपंताबद्दल बोलतात ज्ञानरूपस, हा ज्ञानरूपी आहे. का? कारण याचं अंतःकरण ईश्वराकडे धाव घेत आहे. विठ्ठलपंतांचं अंतःकरण ईश्वराकडे धाव घेत आहे, ज्ञानरूप आहे. एवढ्यावर थांबत नाहीत. सुकुलीन, सिद्धोपंत आपल्या बायकोला सांगतात, हा जो आपल्याला जावाई करून घ्यायचा आहे तो कोण आहे? सुकुलीन, उत्तम कुळाचे आहे, कुलवान आहेत. हरिहरपंतांपासून आलेलं हे कुल आहे. आपण त्याचा इतिहास मागे बोललो आहे. त्र्यंबक पंतांचा इतिहास बोललोय की ज्या त्र्यंबक पंतांना गोरक्षनाथांचा साक्षात्कार झाला, ज्या गोविंद पंतांना गहिनीनाथांचा साक्षात्कार झाला, आणि या सगळ्या दृष्टीने सिद्धोपंत आपल्या बायकोला सांगतात, नवनाथांचा साक्षात्कार ज्यांच्या घरामध्ये आहे असं हे घराणं आहे, उत्तम कुलाचं आहे. थोडक्यात ज्या घराण्यात आपली मुलगी द्यायची आहे ते घराणं हरिदासाचं घराणं आहे, साधू संतांच्या सेवेचं घराणं आहे. आपली मुलगी देत असताना काय काय पाहावं याचा जणू काही एक वस्तुपाठ इथं दिलाय असं म्हणायला हरकत नाही. पाहायचं आहे, रूप पहा, पण कोणतं रूप पहा? ज्ञान रूप पहा. मुलीला द्यायचं आहे ना ज्या घरात, तो मुलगा कसा असावा? ज्ञानरूप असावा. तो मुलगा कसा असावा? कुलीन असावा, सुकुलीन असावा, उत्तम कुळ असावं. तुकोबारांचा एक अभंग फार गोड आहे, हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी. तुकोबारा बोलतात, हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा पुन्हा जन्म द्या. हरिदासाचं घर आहे, कुलतः पवित्रपणा त्याच्याकडे आहे. आम्ही पाठशाळेमध्ये शिकत असताना आमचे गुरुजी वैकुंठ गुरुवरे भाऊ असं सांगायचे, कुलतः पवित्रपणा म्हणजे काय? हरिदासत्वावच्छिन्न पवित्रनिष्ठ अदेयता निरूपित अधिकरणता श्रेयत्वम कुलतः पवित्रम. हरिदासाच्या सेवेने युक्त असलेलं जे घर आहे त्याच घराला कुलाचा पवित्रपणा म्हणा. कुळामध्ये एखाद्या जन्म घेणं, मी अनेक वेळेला बोललो, संतांच्या कुळामध्ये एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, त्या व्यक्तीकडे येणारा जो पवित्रपणा आहे त्याला कुलपवित्रपणा म्हणा. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतलाय, मी तर त्याहीपेक्षा पुढे बोलतो अनेक वेळेला की ज्यावेळेस एखादा व्यक्ती आमच्या पाया पडतो किंवा अवक कुणाच्या तरी पाया पडतो, एखादा ज्यावेळेस व्यक्ती पाया पडतो, एखाद्या संत कुळातल्या व्यक्तीच्या पाया एखादा सामान्य व्यक्ती ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तो नमस्कार त्या व्यक्तीला नसतो, तो व्यक्ती ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाला नमस्कार असतो. आपण त्या व्यक्तीला नमस्कार करत नाहीये. नाथ महाराजांच्या वंशजाला नमस्कार केला तर तो त्यांना नसतो, तो त्या कुळाला असतो. बोधले महाराजांच्या वंशजाला नमस्कार केला तर तो त्यांना नसतो, त्या कुळाला असतो. तुकोबारांच्या वंशजाला नमस्कार केला तर तो त्यांना नसतो, त्या कुळाला असतो. अहो साधी गोष्ट आहे. पंढरपूरने एखादा माणूस आला तरी लगेच आपण काय करतो? पाया पडतो. का? कारण हा पांडुरंगाला नमस्कार जावा. बार्शीहून एखादा मनुष्य गेला की माणसं पाया पडतात. का? हा भगवंताला नमस्कार जावा. ही भारतीय संस्कृती आहे. त्या कुळाला असतो तो नमस्कार. तुकोबारांचे शब्द जरा स्पष्ट आहेत. संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर त्या कुळाचा पवित्रपणा त्या व्यक्तीकडे येईल, पण संतांच्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर तो संतच होईल असं मात्र नाही. संताची आप्त नव्हती ते संत, महाराजांची भाषा आहे. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे तो संत झाला असं नाही. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे. पाठशाळेमध्ये असताना गुरुवरे भाऊ फार गोड सांगायचे. का असं नाही? संतांच्या कुळामध्ये एखादा व्यक्ती जन्माला आला म्हणजे तो संतच झाला असं होत नाही. जर तेवढंच लक्षण केलं, संत कुणाला म्हणायचं? संतांच्या कुळामध्ये जन्माला आला की तो संत, एवढंच लक्षण केलं, जर एवढंच लक्षण केलं तर ते कमी पडतं. ऐका, लक्षण करत असताना ते कमी नाही पडलं पाहिजे, लक्षण करत असताना ते जास्तही नाही झालं पाहिजे, आणि लक्षण करत असताना ते न जुळणं असंही नाही झालं पाहिजे. याला शास्त्रामध्ये अव्याप्त दोष, अतिव्याप्त दोष आणि असंभव दोष म्हटलं जातं. अव्याप्त या शब्दाचा अर्थ आहे कमी पडणं, अतिव्याप्त या शब्दाचा अर्थ आहे जास्त होणं, आणि असंभव या शब्दाचा अर्थ आहे न जुळणं. याच्यामध्ये संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला तो संत असं संत शब्दाचा अर्थ करता येत नाही. का? जर असा अर्थ केला, अनुमानाने असं बोलायचे आमचे गुरुजी, यत्र यत्र कुलोत्पन्नत्वम तत्र तत्र न संतत्वम असं म्हणायचे बोलताना. यत्र यत्र कुलोत्पन्नत्वम संस्कृतमध्ये परिष्काराच्या भाषेत बोलायचे. यत्र यत्र कुलोत्पन्नत्वम तत्र तत्र न संतत्वम.
जिथं जिथं कुलोत्पन्नत्व आहे तिथं तिथं संतत्व असेलच असं नाही. जर असं तुम्ही म्हणूच लागला तर संतांचं लक्षण असं होईल, संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम, एवढंच लक्षण होईल. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला, संत झाला, एवढंच लक्षण होईल. असं लक्षण केलं तर कमी पडतं. का? आमचे गुरुजी सांगायचे, काही काही व्यक्तीकडे आम्ही बघितल्यानंतर लक्षात येतं की तो संतांच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे, पण त्याचं जर शुद्ध आचरण नसेल तर कसं काही संत म्हणायचं? आला का मुद्दा लक्षात? बघा, कुळामध्ये जन्म आहे पण आचरण जर शुद्ध नसेल तर कसं काय म्हणता तुम्ही त्याला संत? मग संत म्हणत असताना कुलामध्ये जन्म आणि त्याच्याबरोबर शुद्ध आचरणाची जोड पाहिजे तर संतत्व येईल. असा अर्थ केला तर थोडं परिष्काराच्या माध्यमातून लक्षण वाढतं. मी मुद्दाम संस्कृतमधील हा परिष्कार सांगतोय आपल्याला. फार काही न्यायघटित परिष्कार असतात. सहजासहजी आदरणीय माझ्या मार्गदर्शिका जोशी मॅडम इथं उपस्थित आहेत, रजनीताई जोशी मॅडम उपस्थित आहेत. अनेक वर्ष बार्शीमध्ये संस्कृत अध्यापनाचं कार्य त्यांनी केलेलं आहे शिवाजी महाविद्यालयामध्ये. अनेक वेळेला मी त्यांच्याकडे संस्कृतचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. संस्कृतचा गाढा अभ्यास त्यांना आहे. त्या इथं उपस्थित आहेत. त्यांना विचारा, आपण न्यायघटित परिष्कार संस्कृतमधले करणं सहजासहजी जमणं शक्य नाही. मी ज्या गुरुजींकडे शिकत होतो, वैकुंठवासी गुरुवरी हरिभाऊ महाराज पाटील, मी अनेक वेळेला बोललो आहे आपल्याला, त्यांचं न्यायशास्त्र तयार होतं, वेदांतशास्त्र तयार होतं. आपल्याला मी काल विचारसागर ग्रंथाचं नाव घेतलं होतं, आठवत आहे का तुम्हाला? काल सांगितलं होतं बघा. काल असं सांगितलेलं झटकून गेलतात. सांगितलं होतं विचारसागर नावाचा ग्रंथ आहे, साखरे महाराजांनी मराठीत केलेला आहे. तो ग्रंथ की जो निश्चलदाजींनी हिंदीत केलेला आहे, तोच ग्रंथ साखरे महाराजांनी मराठीत केला. तो विचारसागर ग्रंथ माझ्या गुरुजींनी संस्कृतमध्ये केला, संस्कृतमध्ये तो लिहिला. पूर्ण विचारसागर ग्रंथ जवळजवळ 7 तरंग संस्कृतमध्ये करायचे ही सोपी गोष्ट नाही. तुम्ही मॅडमना विचारा, जोशी मॅडमना. ते बरं त्या सगळ्या प्रक्रियेने मांडायचं म्हणजे असं आपलं संस्कृत फार विचित्र आहे. टिंबम देतम संस्कृतम होतम, आपलं असं संस्कृत आहे. आपण उगं टिंब देतो की संस्कृत बोलायला लागतो, असं नाही चालत. संस्कृतमध्ये बोलत असताना त्याच्याकरता कर्ता कर्म क्रियापद बघत असताना संस्कृत भाषा ही देववाणी आहे. संस्कृत भाषा ही देववाणी आहे. संस्कृती रक्षण करणारी भाषा म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिलं जातं. सर्व भाषांची जननी म्हणून संस्कृत भाषेकडे पाहिलं जातं. जगातलं जेवढं काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान, मूळ तत्वज्ञान ज्या भाषेने जगाला दिलं ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे. भगवंताची भाषा देववाणी म्हणून त्या संस्कृतीकडे पाहिलं जातं. आणि म्हणून संस्कृत भाषा ही व्यापक विचार करायला लावणारी भाषा आहे. ती संकुचित नाही आहे, ती व्यापकाकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून संस्कृतमध्ये करत असताना आमच्या गुरुजींनी तो ग्रंथ संस्कृतमध्ये केला. मला हा न्यायघटित परिष्कार त्यांनी दिला. एखाद्या शिष्यावर किती प्रेम असतं मी दादा सांगून जातो आपल्याला. आमचे गुरुजी आजारी होते, त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं. मी विद्यार्थी असताना आमच्याकडे पंढरपुरात एक हॉस्पिटल आहे, तिथे ॲडमिट केलं. मग आता आम्ही विद्यार्थी, ते ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांचं दुसरं कोणीच नव्हतं, आम्हीच सर्व. ज्यावेळेस त्यांच्याकडे एकदा एक पत्रकार आला आणि त्यांना विचारायला लागला, आम्ही 40 विद्यार्थी होतो संस्थेमध्ये. त्यांना विचारलं आमच्या गुरुजींना, तुम्हाला किती मुलं आहेत? आमच्या गुरुजींनी सांगितलं, मला 40 पोरं आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना मुलगा म्हणणं याच्याकरता गुरुचं अंतःकरण सुद्धा फार मोठं लागतं महाराज. मला 40 मुलं आहेत. फार प्रेम, शिष्यावर प्रेम कसं करावं हे आम्ही आमच्या गुरुजींकडनं शिकलो. फार प्रेम, तेवढे शिस्तप्रिय होते आणि तेवढेच प्रेमळ, मायाळू, कनवाळू होते. आता अलीकडे जी मंडळी प्रवचनाला येतात त्यांना माहीत नसेल, परंतु इथं बार्शीमध्ये येऊन गेले. दादांना माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. आपल्या प्रवचनाची 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6व्या वर्षी ते इथं येऊन गेले. दिवसभर पूर्ण होते इथं. असो, त्यांना ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये. सगळेजण मग विद्यार्थ्यांच्या आम्ही पाळ्या लावलेल्या होत्या त्यांच्याजवळ सेवेकरता. प्रत्येकाला एक दिवसाची रात्रपाळी असायची. मी एके दिवशी होतो. माझ्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि सलाईन चालू होतं. त्यांना हे काय असतंय, ही जी चिंतनशील माणसं असतात ना, त्यांना कधी स्फुरण कोणत्या गोष्टीचं होईल सांगता येत नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या
स्फुरण होतात, त्या त्या काळामध्ये होत असतात, ते ठरवून करत नसतात. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येती भेद. आपण बऱ्याचदा ठरवतो, ते इकडलं तिकडलं जुळलं का बघत राहतो, असं नाही. त्यांचं ते आलं संपलं. कधीही येऊ शकतं त्यांच्या मनातून, कारण ते बोलत असताना ते बोलत नसतात, त्यातलं जे आत्मतत्व आहे ते बोलत असतं. आणि मग आम्ही त्यांच्याजवळ, मी एके दिवशी माझ्याकडे रात्रपाळी होती, मी बसलेलो होतो. आता रात्र 2 वाजलेल्या होत्या आणि मग 11 साडे11ला तो डॉक्टरचा राऊंड होता. तो राऊंड गेला निघून की मी झोपी गेलो. भाऊ आमचे असे त्यांना सलाईन वगैरे लावलेलं होतं. रात्री 2 वाजता एकदम त्यांनी मला उठवलं. म्हणले उठ. मी एकदम उठलो. मला वाटलं काही त्रास व्हायला लागलाय काय. म्हणलं काय झालं, काय त्रास होतोय का, डॉक्टरला बोलवू का. नाही म्हटले, वही आणि पेन घे. रात्री 2 वाजता घे म्हटले, लगेच पेन घे, मी तुला सांगतो. आता दवाखान्यात कोण वहीन पेन घेऊन चाललंय. आम्ही पाठशाळेत शिकताना घेऊन जाईना, असे आम्ही विद्यार्थी. कशाला दवाखान्यात आम्ही वहीन पेन आणि हेन तेन घेऊन जात होतो. काहीच नाही. मग मला नाही घे, लवकर लिही. मी तिथं जे प्रिस्क्रिप्शन पॅड असतं, औषधं लिहिलेली, तोच कागद उलटा केला, तिथलाच असणारा पेन घेतला आणि म्हटलं बोला. त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं, रात्री 2 वाजता संताचे अप्त नव्हती ते संत, लिहिलं. त्यांनी पुढं वाक्य सांगितलं, संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला म्हणजे संत होतोच असं नाही, लिहिलं. का? मग त्यांनी मला हा परिष्कार सांगितला. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला की संत असं जर म्हटलं तर संत कुलोत्पन्नत्वम संतत्वम एवढंच लक्षण होईल. पण हे लक्षण कमी पडतं. संतांच्या कुळामध्ये जन्म घेतला आणि जर त्याचं शुद्ध आचरण नसेल तर कसं काय संत म्हणता येईल. मग पुढं थोडं लिही. काय लिही? संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती संतत्वम. संतांच्या कुळामध्येही जन्म पाहिजे आणि शुद्ध आचरणही पाहिजे, तरच त्यांना संत म्हणा, असं लिही. मी लिहिलं. मी म्हटलं झालं का. नाही म्हटले. पुन्हा त्यांनी पूर्वपक्ष केला. मला म्हटले काही वेळेला संतांच्या कुळामध्ये जन्म होतो, शुद्ध आचरणही असतं, पण जर तो स्वतः पूर्वीच्या परंपरा नियम दिंड्या सांभाळत नसेल तर कसं काय संत म्हणता येईल. परंपरा सांभाळणारा पाहिजे. फक्त कुळामध्ये जन्म घेऊन उपयोग नाही आणि फक्त शुद्ध आचरण असून जमत नाही, परंपरा सांभाळणारा पाहिजे. मग लेह संस्कृतमध्ये पुढं संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती संतत्वम. किती गोष्टी झाल्या आता? 3. संतांच्या कुळामध्ये जन्म पाहिजे. दुसरा मुद्दा शुद्ध आचरण पाहिजे. तिसरा मुद्दा परंपरा सांभाळणारा पाहिजे. मी म्हटलं झालं का. ते म्हटले नाही आणखीन कमी पडलं. मी म्हटलं कसं कमी पडलं. ते म्हटले हे बघ, संतांच्या कुळामध्ये जन्म आहे, शुद्ध आचरण आहे, पूर्वीच्या परंपराही सांभाळतोय, पण जर स्वतः नामस्मरणामध्ये रत नसेल तर कसं काही संत म्हणता येईल. मग हे पुढं लिही. संत कुलोत्पन्नत्वे सती सदाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजा निश्चित नियमाचार संपन्नत्वे सती स्वपूर्वजवत नामैक निष्ठत्वेन साक्षात्कार कृताः संताः, असं संत शब्दाचा अर्थ सांगितला. इतका विस्तार. एक संत शब्दाचा कुळाच्या दृष्टीने शब्द अर्थ करायचा झाला तर एवढा विस्तार करावा लागतो. याला कुलतः पवित्र म्हणा. शिधोपंत विठ्ठलपंतांच्या बाबतीत आपल्या बायकोला सांगतात, हा सुकुलीन आहे, उत्तम कुळामध्ये याचा जन्म आहे. त्र्यंबक पंतावर ज्यांच्यावर गोरक्षनाथांची कृपा आहे त्यांच्या घरात यांचा जन्म आहे. ज्यांच्या घरावर गहिनीनाथांची कृपा आहे त्यांच्या घरात यांचा जन्म आहे. मग ज्ञानरूपस. दुसरा मुद्दा सांगितला, सुकुलीन. एवढ्यावर थांबत नाही. उमाबाई म्हणते सगळं ठीक आहे, तरुण आहे का. बघा पुढला शब्द आहे. शिधोपंतांनी सांगितलं ज्ञानरूपस सुकुलीन तरणा. हा तरुण शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. अलीकडे कधी कधी प्रश्न असा निर्माण होतो की तरुण राहिलायच कुठं, असा प्रश्न येतो. कारण तरुण या शब्दाची व्याख्या भारतीय संस्कृतीने केलेली काय आहे आणि आजची परिस्थिती काय आहे. तो तरुण जो भारतीय संस्कृतीला अभिप्रेत असलेला तो तरुण कोण आहे. तरुण या शब्दाचा अर्थ करत असताना नवरसातल्या उत्साह नावाच्या रसाचा, उत्साह हा स्थायी भाव ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला तरुण म्हटलं जातं. तारुण्य याचा स्थायी भाव आहे उत्साह, आणि तो उत्साह ज्याच्याकडे आहे ती तरुण सांगितलं जातं. उत्तम प्रकृती उत्साहदायक. हा उत्तम प्रकृती उत्तम असल्याशिवाय उत्साह हा स्थायी भाव तयार होत नाही, आणि हा उत्साह असल्याशिवाय तारुण्य ज्याला म्हटलं जातं ते दिसून येत नाही. हा जो विठ्ठलपंत आहे तो कसा आहे, आपल्या साधनेविषयी उत्साही आहे.
आपल्या संस्कृतीविषयी उत्साही आहे, आपल्या कुलाविषयी उत्साही आहे, तो तरुण आहे. 3 गोष्टी झाल्या. ज्ञानरूपस, दुसरा मुद्दा सांगितला सुकुलीन, तिसरा मुद्दा सांगितला तरुण, पुढं चौथा मुद्दा सांगितला साधू आहे. बघा विठ्ठलपंतांचं वर्णन करताना कसं केलं आहे, साधू आहे. साधू या शब्दाचा अर्थ काय? आपण नेहमी तुकोबऱ्यांचा अर्थ सांगतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जे आपुले, तोची साधू ओळखावा देवतेतीची जाणावा. आमचे वडील गुरुरे दादा असं सांगत असतात, साधू या शब्दाचा अर्थ काय? स अधिक आधू, स आणि अधिक आधू. आधू म्हणजे पांगळं करून टाकणं. स या शब्दाचा अर्थ 6. 6ला ज्यांनी घालून टाकलं त्याचं नाव साधू. 6 या शब्दाचा अर्थ षड्विकार. षड्विकारांना ज्यांनी घालविलं त्याचं नाव साधू. विठ्ठलपंतांच्या बाबतीत सिद्धोपंत म्हणतात, ज्ञानरूपस, सुकुलीन, तरणा, साधू एवढ्यावर थांबत नाही, तपस्वी. तपस्वी म्हटले, हा तप करणारा आहे, असा तपस्वी आहे. याच्या पुढं बोलताना असं सांगतात, हा विठ्ठलपंत कसा आहे? विद्यावंत. खूप गोड शब्द सांगितला. विद्यावान आहे, विद्येने युक्त आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं, 4 वेदांचा अभ्यास केलाय, 6 शास्त्रांचा अभ्यास केलाय, 18 पुराणांचा अभ्यास केलेला आहे, अनेक ग्रंथांचं श्रवण झालेलं आहे, अनेक ग्रंथांचं मनन झालेलं आहे, अनेक ग्रंथांचं नित्यचिंतन करणारे असे विद्यावान अशा पद्धतीचे हे आहेत. नवे नवे त्या उमाबाईंनी सांगितलं, अहो बरोबर आहे, धनाचं कसं काय? धनाचं कसं काय? सिद्धोपंतांनी सांगितलं, अगं याच्याकडं असलेलं जे धन आहे का नाही, ते सर्वश्रेष्ठ धन आहे आणि त्याचं नाव आहे विद्याधन. सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्येचं धन हे सर्वश्रेष्ठ सांगितलं. महाभारताने वर्णन असं केलंय, विद्याधनाला सर्वश्रेष्ठ का म्हणा हे सांगताना महाभारत असं सांगतं, न चोर हार्यम न च राज्य हर्यम, न चौर्य हर्यम न च राज्य हर्यम, न भ्रातुर्भाज्यम न च भारकारी, व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्व धन प्रधानम. महाभारतकार असं सांगतात, विद्याधन हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे. का? कारण याची चोरी होत नाही, चोराकडून हे चोरलं जात नाही, राजाकडून हे घेतलं जात नाही. विद्येचा कुठं कर आहे काय? ITR भरावा लागतो काय विद्येचा? नाही ना. GST लागते काय विद्याला? नाही. विद्याधनाला GST नाही, ITR नाही, काही नाही. चोराकडून हे चोरलं जात नाही, राजाकडून हे घेतलं जात नाही. बर, न भ्रातृभाज्यम, भावाभावामध्ये याची विभागणी होत नाही. विद्याधनाची कुठे विभागणी आहे का मला सांगा? ज्ञानेश्वरी ग्रंथ अर्धा मी वाचतो ना, अर्धा तू वाच, असं कुणी म्हटलंय? झालंय का घरात असं कुठं? नाही. याची वाटणी होत नाही. या विद्येच्या धनाची वाटणी करत नाही कुणी. हे घ्यायला कुणी तयार होत नाही. घरात जरी असलं तरी स्वीकारायला कुणी तयार होत नाही. न भ्रातृभाज्यम नव्हे न च भारकारी, याचं ओझं नाही म्हटलंय, याचं ओझं नाही. व्यये कृते वर्धत एव नित्यम, जितकं तुम्ही हे द्याल तितकं ते वाढत जातंय, कमी कधीच होत नाही. आणि म्हणून विद्याधनम सर्व धन प्रधानम, सर्व धनामध्ये विद्याधन हे श्रेष्ठ आहे. अशा विद्याधनाने युक्त असलेले हे विठ्ठलपंत विचारशील. पुढचा शब्द सांगितला, विचारवान आहेत. माणसाकडे विचाराची शक्ती असावी, विचारवान आहेत. त्याच्या पुढे सांगितलं सुचिता. शुचिता म्हणजे शुद्ध आहेत. सुचिता शुद्ध आहेत. अशा पद्धतीने ज्ञानरूपस, सुकुलीन, तरुण, साधू, तपस्वी, विद्यावान असलेले, विचारशूल असलेले, सुचिता असलेले, नवे नवे गांभीर्य आदी गुणाने युक्त असलेले हे विठ्ठलपंत आहेत. आणि मग सिद्धोपंत म्हणतात, जावाई दिला हरीने, आपल्याला हा जावाई करून घ्यायचा आहे. उमाबाईंनी सांगितलं, आपण ठरवलं हो, पण विचारा तरी, विचारा तरी की. झालं. एके दिवशी धाडस केलं सिद्धोपंतांनी आणि विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंत गेली 10 दिवस झालं तुम्ही इथं वास्तव्याला आहात, नित्य आम्ही तुमच्याकडे पाहतो आहे. मला इथं असलेल्या सिद्धेश्वराचा दृष्टांत झालाय आणि माझ्या अंतःकरणातली सुद्धा तीव्र इच्छा आहे की माझी मुलगी आपल्याला द्यावी, आपण तिच्याबरोबर विवाह करावा. विठ्ठलपंतांनी सांगितलं, नाही, मी तीर्थयात्रेला आलोय, मी यात्रेकरू आहे आणि माझ्या मनामध्ये विवाहाचा विचारही नाही आहे, त्यामुळे मी नाही करू शकत.
सिद्धोपंतांना वाईट वाटलं. सिद्धोपंतांनी सांगितलं, विचार करा, थांबा, 2 दिवसांनी सांगा, विचार करून सांगा. विठ्ठलपंत त्या दिवशी मुक्काम करतात. विठ्ठलपंतांना त्या दिवशी रात्री स्वप्न दृष्टांत होतो. नामदेवरायांनी वर्णन केलंय, फार नामदेवरायांनी वर्णन केलं. पांडुरंगाचा दृष्टांत विठ्ठलपंतांना होतो. मग विश्वी विश्वंभर व्यापोनिया स्थानी येऊनिया स्वप्नी काय बोले. विश्वी विश्वंभर व्यापोनिया स्थानी, सर्व विश्वामध्ये व्यापलेला विश्वंभर स्वप्नामध्ये येतात. येऊनिया स्वप्नी काय बोले. काय बोलायला लागले? भगवान विठ्ठलपंतांना म्हणायला लागले, भक्ती आणि ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडे तुझ्या अंगी. हे विठ्ठला, भक्ती ज्ञान वैराग्य हे सगळं तुझ्या अंगाला, अंगाच्या ठिकाणी किंवा तुझ्या ठिकाणी वसतीला आलंय. मला माहीत आहे, भक्ती आज जर कुठं बघायची असेल तर तुझ्या ठिकाणी वसतीला आली आहे. ज्ञान कुठं पाहायचं असेल तर तुझ्या ठिकाणी वस्तीला आलेलं आहे. वैराग्य कुठं पाहायचं असेल तर ते तुझ्या ठिकाणी वस्तीला आलेलं आहे. हे वसती उघडी तुझ्या अंगी. असं जरी असलं, ऐका, भगवान पांडुरंग सांगतात, असं जरी असलं तरी मी काय बोलतोय हे विठ्ठला नीट ऐक. मूर्तिमंत चारी जन्मती इच्छा उदरी. या रुक्मिणी बरोबर विवाह कर. भगवान विठ्ठलपंतांना सांगतायत, या रुक्मिणी बरोबर विवाह कर. का विवाह कर? कारण मूर्तिमंत चारी जन्मती इच्छा उदरी. मूर्तिमंत चारी निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई हे मूर्तिमंत चारी हिच्या उदरी, हिच्या पोटामध्ये जन्माला येणारे आहेत. म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. म्हणून स्वीकारी. भगवान म्हणतात विठ्ठलपंतांना, म्हणून स्वीकारी, मी तुला आज्ञा करतोय. आज्ञा का करतोय? तर मूर्तिमंत चारी हिच्या उदरी. मूर्तिमंत चारही असणारे हे सगळे दैवत हिच्या पोटामध्ये जन्माला येणारे आहेत आणि म्हणून स्वीकारी आज्ञा माझी, हिचा स्वीकार कर. सकाळी विठ्ठलपंत आपलं स्वप्न दृष्टांत सिद्धोपंतांना सांगतात. सिद्धोपंतांना आनंद होतो. विवाहाची तयारी करायला सांगितली. पाचारोनी जोशी घटितार्थे पाहिला. ब्राह्मण मंडळी बोलवली, पूजा करणारी मंडळी बोलवली. गुण उतरला 36 गुण उतरले. देवक प्रतिष्ठा मिळाले ब्राह्मण. घटीला झाली पूर्ण म्हणती द्विज. सगळं काही व्यवस्थित झालं. आणि मग आता पंचांग पाहायचं. मुहूर्त पहा. आत्ताच आहे म्हटले, ज्येष्ठामध्येच मुहूर्त आहे, पुढं गत लागणार आहे. ज्येष्ठामध्ये मुहूर्त आहे, लगेच उरकून टाकावं लागणार आहे. मी त्या काळातलं खरं पंचांग सांगतोय. आता ह्या काढीव तिथ्या नाही सांगत मी. आता आषाढातही लग्न आहेत, श्रावणातही लग्न आहेत. आताचा विषय अधिकात आणखीन झाली नाहीत, नशीब आहे आपलं. पण त्यांनी पाहिलं, पंचांग पाहिलं, म्हटले ज्येष्ठामध्ये मुहूर्त आहे, पुढं गत लागणार आहे. गत लागल्यानंतर विवाह करता येणार नाहीये. मग करा. देवक प्रतिष्ठा मिळाले ब्राह्मण. घटीला झाली पूर्ण म्हणती द्विजा. सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आत्ता विवाह योग्य अशा पद्धतीचा मुहूर्त आहे. आणि मग विवाह योग्य मुहूर्त पाहिला. ज्येष्ठामध्ये विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह करायचं ठरविलं. आणि मग साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन तेने साक्षीपी होय आपण सायुज्य लग्न साधावे. विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा विवाह म्हणजे काय आहे? हा सायुज्य लग्न साधावे. एक पद्धतीची सायुज्य मुक्तीच आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस विवाह होत असतो त्यावेळेस आत्मतत्व एकरूप होणं याला खऱ्या अर्थाने विवाह म्हटलं जातं. लग्न या शब्दाचा अर्थ व्यवहारातून जरी 2 जीवांचा विवाह असं म्हटलं असलं तरी नाथ महाराजांनी मात्र त्याला आत्मलग्न असा शब्द दिलेला आहे. साधावया आत्मलग्न सावधान बीजवराचे मन त्याने साक्षेपी होय आपण सायुज्य लग्न साधावे. आणि मग विवाहाची सगळी तयारी केली. विवाहाची तयारी म्हटल्यानंतर ज्यावेळेस एखाद्याच्या घरामध्ये विवाह असतो, लग्न असतं, त्यावेळेस तयारी पुष्कळ करावी लागते. सगळी तयारी सिद्धोपंतांनी केली. सिद्धोपंतांनी सर्व तयारी केली. तयारी झाल्यानंतर योग्य मुहूर्त आला. योग्य मुहूर्तावर त्या दोघांचाही विवाह आळंदी क्षेत्रामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. आपल्या मुलीचा विवाह झाला. मुलगा, आपली मुलगी आणि जावाई या दोघांनाही पाहून जे काही कन्यादान अमुक तमुक सगळं झालं. झाल्यानंतर दोघांनाही आनंद वाटायला लागला. आनंद वाटायला लागल्यानंतर एके दिवशी विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना विनंती केली की मला ज्येष्ठ महिन्यात लग्न झालं आहे, आता आषाढी आली आहे, वारीला जायचं आहे. मला पंढरपूरची वारी आमच्या घराण्याचा नियम आहे आणि म्हणून मला पंढरपूरला वारीला जायचं आहे. पंढरपूरला वारीला जावं असं वाटायला लागलेलं आहे. सिद्धोपंतांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही तुमच्याबरोबर वारीला येतो, पण संध्याकाळ झाली आहे, उद्या सकाळी जाऊ.
असं म्हणून ते थांबले. तर उद्या पंढरपूरची वारी विठ्ठलपंतांनी कशी केली आणि त्या वारीचा नियम ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये कसा उतरला याचं चरित्र चिंतन करायचं आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.